हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 4 ऑगस्टला आहे दीप अमावस्या. कारण आषाढी संपते, आषाढी अमावस्या आहे आणि श्रावण चालू होणार आहे. तर हा दिवस एक महत्त्वाचा आहे, खूप मोठा आहे. आणि या दिवशी आपल्या घरातली सगळी जर दीपपूजन करायचं आहे आपल्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपपूजनासोबत खूप महत्त्वाचे जे आहे ते पितृसाठी आपल्याला एक दिवा पण तयार करायचा आहे, तो पण कणकेचा. तर त्याचं पण महत्त्व खूप आहे. कारण अमावस्या आहे, अमावस्येच्या वेळेस पितृंचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. किंवा पितृंची पूजा करणं, पितृंचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घरातलं जर पितृदोष असेल तर तो पण निघून जातो. आणि दिवे लावल्यानंतर प्रकाशमय होऊन जाते आपलं घर, आपलं जीवन. आणि जे नकारात्मक शक्ती आहे ते प्रकाशाने त्याची जे शक्ती आहे ती कमी होऊन जाते दिव्याच्या प्रकाशाने. आणि नकारात्मक शक्ती पण येत नाही घरामध्ये. तर उंबरठीची पूजा वगैरे खूप महत्त्व आहे. आणि दिव्यांचं पण, आणि जेवढ्या प्रकारचे दिवे आहेत, समई म्हणा किंवा नंदादीप म्हणा किंवा चांदीचा दिवा, मातीचा दिवा आणि तांब्याचा दिवा, हे सगळे दिव्यांची पूजा आपल्याला करायची असते या दिवशी. आणि जेवढे दिवे आहेत तेवढे आपल्या घरामध्ये आहे त्याला स्वच्छ करायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. गंध लावायचा आहे किंवा हळद कुंकू लावायचं आहे. आणि जेवढं तुम्ही कराल तेवढं दिव्यांची जी पूजा आहे ती करायची आहे आपल्याला. आणि खूप महत्त्व आहे दिव्यांचं. तर चला मग मी कशाप्रकारे करते किंवा कशाप्रकारे आपल्याला करायची आहे 4 तारखेला म्हणजे रविवारी. आणि अमावस्या संपल्यानंतर आपला श्रावण चालू होतो. श्रावण महिना हा पण खूप महत्त्वाचा आहे. महादेवाचा महिना आहे. महादेवाची जेवढी पूजा आराधना आणि आपण नामस्मरण करू तेवढं आपल्याला फळ मिळते. पण ही जी पूजा आहे, दीपपूजन आहे, आपल्या घरातल्या मुलांसाठी, मोठ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्याची पूजा केल्याने आणि पितृचा जो दिवा आहे कणकीचा तो लावल्याने आपल्या घरातला पितृदोष आहे ते पण निघून जातो. आणि जे पितृ आहेत ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. तर चला मग कंटिन्यू राहा. तर इथे आपल्याला कणिक घ्यायची आहे. त्या कणकेमध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे आहे थोडंसं घट्टसर. आणि याचे 5 दिवे, कोणी 7 दिवे करते, कोणी 9 दिवे करतात, आपल्या इच्छेनुसार करायचे आहे. तर इथे 5 दिवे घेतले आहे. आणि एक मोठा जो दिवा आहे तो हा दिवा जो मोठा आहे, जो पितृ देवतेचा आहे, तो आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला तो तेवत ठेवायचा आहे. दर तुम्ही अमावस्येला असं करू शकता, कारण अमावस्येचा हा जो दिवस आहे तो पितृंचा पण असतो. तर इथे मी जे आपल्याला जेवढे दिवे आहेत तेवढे आपल्याला तांदूळ किंवा तांदळाची जी रास आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि याच्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दिव्यांचं स्थापना करायची आहे किंवा दिवा प्रज्वलित करायसाठी आपल्याला पहिले पूजा, याच्यावर आपण पानं पण ठेवू शकतो, नागवेलीचे किंवा आपले खायचे जे पानं मिळतात ते. तर सर्वात पहिले मी समई ठेवलेली आहे. नंतर आहे दिवा आहे, नंतर नंदादीप आहे. आणि जेवढ्या प्रकारचे आपल्याकडे दिवे असेल तेवढे दिवे आपल्याला ठेवायचे आहे. आणि जेवढे असेल तेवढे मातीचा, प्रत्येक धातूचा आपण धातूच्या दिव्याची पूजा करायची आपल्याला. तर इथे आता जो नवीन आहे 2 दिवे माझ्याकडे नवीन आहे, तर ते पण मी ठेवणार आहे. तर सहसा नवीन दिव्याची पण पूजा करायची असते आपल्याला. तर इथे मी फुलवात वगैरे जे आपण चांदीचा आहे, तांब्याचा पण घेतलेला आहे मी, आणि पितळीचा पण घेतलेला आहे, आणि आपल्याला मातीचा पण घ्यायचा आहे. जर तुमच्याजवळ असेल कोरा दिवा मातीचा तर तो पण, त्याची पण पूजा करायची आपल्याला. तर इथे मी दोन्ही प्रकारचे जे आपले ज्या फुलवाती आहेत त्या पण घेतलेल्या आहे. एक चांदीची आहे आणि एक आपली तांब्याची आहे. तर आपल्या पितळीची आहे, तांब्याची पण असतात. तर जेवढे आपल्याकडे प्रत्येक धातूचे म्हणा त्याची आपल्याला पूजा करायची आहे. आता इथे मी तेल टाकल्यानंतरच तो जी वात आहे ती आतमध्ये व्यवस्थित दबेल. आता इथे पूर्ण याची हळदी कुंकाने पूजा करून घेते. 5-5 आपल्याला बोटं लावून घ्यायची आहे किंवा 5 टिक्के लावून घ्यायचे आहे. पुष्प अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या दिवे जे आहेत त्यांची पूजा, स्वस्तिक काढून घेणार आहे. आणि आता पुष्पांनी पण आपल्याला पुष्प पण ठेवायचे आहे, पुष्प पण पूजा करायची आहे पुष्प ठेवून. तर इथे पण 5 बोटं लावून घेते मी.
आणि सर्वांची पूजा झाल्यानंतर आपल्याला जिथे फुलवाती आहे तिथे फुलवात लावायची आहे आणि जिथे दिवा आहे किंवा वात जी असते मोठीवाली ती लावायची आहे. तर इथे मी दोन्हीही फुलवातींचं जे आहे ते फुलवात टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, एक चांदीची आहे आणि एक तांब्याची पितळीची आहे. आणि आता इथे आपल्याला दिवे लावून घ्यायची आहे. पूजा पण झालेली आहे. पुष्प अर्पण करायचं आहे आणि पुष्प अर्पण केल्यानंतर आपल्याला दिवे जे आहे ते प्रज्वलित करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 4 तारखेची जी 4 ऑगस्ट आहे, रविवार आहे, त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. तर आता इथे फुल आणि पूजा जेव्हा आपण दिव्यांची पूजा करतो किंवा दिव्यांची आरती ओवाळतो, तर ती आरती जी असते ती कणकेच्या दिव्यांची असते. तर कोणी तुम्ही 5 दिवेसुद्धा करू शकता, 7 दिवे करू शकता, 9 दिवे करू शकता, 11 दिवे करू शकता. विषम संख्यांची जी संख्या आहे त्याने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. तर आता इथे मी पुष्प अर्पण करते. फूल वाहायचं आपल्याला, कारण दीप आहे आपल्या घरातलं जे उजेड म्हणू शकता किंवा प्रकाश म्हणू शकता, त्याची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही अमावस्या दीप अमावस्या आहे. तर आता इथे मी सगळ्या देवांची तुम्ही सजवू पण शकता. सजवून आपल्या जे दिवे आहेत त्यांची पूजा करायची असते. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या दीपपूजनासोबत आपल्याला पितृंसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो पण कणकेचा दिवा लावायचा आहे आणि तो पण दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे. त्याची पण पूजा, कारण या दिवशी अमावस्येला, दर अमावस्येला भरपूर जण पितृंची पूजा करतात. पितृंसाठी दिवा लावणे किंवा त्यांच्यासोबत पाणी ठेवणे किंवा जे आपले पितृ येतात त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे, आपल्यावर राग नाही केला पाहिजे यासाठी, आणि पितृदोष लागला नाही पाहिजे यासाठी आपल्याला दिवा खूप महत्त्वाचा आहे. तर तो पण आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्याला लावायचा आहे. तो पण दक्षिणेकडे तोंड करून, तो पण जवळपास 12 वाजेपर्यंत तो दिवा तेवत राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला जी दीपपूजा आहे किंवा पितृपक्षासाठी जो खास दिवा आपल्याला बनवायचा आहे तो पण आपल्याला तयार करायचा आहे, त्याची पण पूजा करायची आहे. तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला ती पूजा पण करायची आहे. तर यांना आता सगळ्यांना आपल्याला पुष्प अर्पण करून झालेले आहेत आणि आता जी बाकीची पूजा आहे ती आता मी दिवे लावून घेते आहे. आता तांब्याचा दिवा लावून घेते आणि सर्व दिवे लावून घेतल्यानंतर आपल्याला मग पितृंसाठी जो दिवा आपण तयार केलेला आहे तो लावायचा आहे. आणि या दिवशी जो आषाढ महिना आहे तो संपतो आणि आषाढ संपल्यानंतर लगेच सगळ्यांचा आवडता जो महिना आहे श्रावण महिना, ज्याच्यामध्ये भरपूर महादेवाची भक्ती केल्या जाते, नामस्मरण केल्या जाते आणि त्याच्या आगमनाची तयारी पण चालू होऊन जाते. कारण पहिला श्रावण सोमवार पहिल्याच दिवशी आलेला आहे आणि त्याचंही महत्त्व खूप आहे. तर इथे मी सगळे दिवे जे आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि आता इथे पंचारती जी आहे ती आपल्याला देवाची पूर्ण करून घ्यायची आहे. अगरबत्ती वगैरे जे आहे ते लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जी आहे पूजा झालेली आहे आपली. आणि आता आपल्याला पितृपक्षासाठी जो दिवा आहे तो लावायचा आहे. तर इथे मी चौरंग घेतलेला आहे. ते छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे, कारण त्यांची पण पूजा खूप महत्त्वाची आहे. ते जर खुश राहतील तर आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपलं पण ते कल्याण करायसाठी आपल्याला आशीर्वाद देतात, आपलं चांगलं व्हायसाठी आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक पूजा जी आहे ती व्यवस्थित केल्या गेली पाहिजे. तर इथे मी चौरंग टाकून ठेवलेला आहे, बघू शकता. दिवा तयार करून ठेवलेला आहे, त्याचं जे तोंड आहे ते आपल्याला दक्षिणेकडे ठेवायचं आहे. तर तुम्ही मोठा दिवा करायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर रांगोळी काढलेली आहे पूजा आणि आता इथे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दक्षिणेकडे कुठेही ठेवू शकता, घरामध्ये किंवा बाहेरही ठेवू शकता, पण त्याचं जे तोंड आहे किंवा दिव्याचं जे तोंड आहे ते आपल्याला दक्षिणेकडे पाहिजे. कारण पितृपक्षांचं जे दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे. तर इथे थोडेसे फुलं वगैरे जे आहेत ते पण आपल्याला ठेवून घेते मी आणि इथे आपल्याला मग नमस्कार करायचा आहे. तर या दिव्याचं पण महत्त्व खूप आहे, कारण आपण त्यांच्या नावाने हा दिवा लावतो. ते पण एक प्रकारचे देव आहेत. तर अशा प्रकारे जे पितृपक्षासाठी हा दिवा बनवलेला आहे कणकीचा, त्याची पण पूजा आपली झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.